मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज नाश्त्यासाठी झटपट होणारी रेसिपी म्हणजे उत्तप्पा। मी उत्तप्पा कसा बनवायचा नाश्त्यासाठी 10 मिनिटांमध्ये याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका। झटपट होणारी रेसिपी आहे। आपल्याला कमी साहित्यामध्ये उत्तप्पा बनवायचा आहे। तर मी इथे घेतलेली आहे 1 वाटी रवा घेतलेला आहे। बारकाला रवा जर घेतला ना पटकन आपला रवा भिजला जातो। ज्या वाटीने आपण रवा घेतलाय तीच आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचंय। आम्ही इथं अर्धी वाटी दही घेतलंय। हे दही सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं। आपल्याला दही आणि रवा आहे ना अगोदर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। रवा आणि दही आहे ना दही मिक्स करून घेतलेला आहे। तर दही आणि रवा अशा पद्धतीने आणि आपल्याला हे 10 मिनिटं भिजून द्यायचंय। आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे चिमूटभर खता सोडा। मी इथे घेतलेला आहे खता सोडा घातल्याने आपले इथे उत्तप्पे आहेत ना मऊ लुसलुशीत होतात। खता सोडा घातल्याच्या नंतर आपण आणखीन एकदा छान असं याला मिक्स करून घेऊ। आणि असं आपलं इथं रवा आणि दही भिजलेला आहे 10 मिनिटं। तर त्याच्यामध्ये आपण आता मी एक शिमला मिरची घेतलेली आहे चिरून, ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची। मीडियम साईजचे 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। मीडियम साईजचा 1 टोमॅटो घेतलाय कट करून। थोडीशी कोथिंबीर घ्यायची घालून। हिरवी मिरची कट करून घेतलेली त्याच्यामध्ये टाकून घ्यायची। मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात कट करून। याच्यामध्ये घालून घ्यायचं चवीपुरतं मीठ। मी इथे घेतलाय अर्धा चमचा। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आपल्याला आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने जर उत्तप्पा बनवला ना त्यामधला कांदा शिमला मिरची खायला आहे ना अशी कुरकुरीत लागते ना। आता आपण हे मिश्रण आहे ना मिक्स करून घेतल्याच्या नंतर आणखीन एक 5 मिनिटं भिजून देणार आहोत। इथं ठेवलाय पॅन गरम करायला। त्याला आपल्याला अगोदर ना खाली ब्रशने अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपला उत्तप्पा खाली चिकटणार नाही। अशा पद्धतीने ब्रशने जर तेल लावलं ना तर अजिबात त्याच्यावरती टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने टाकून ना हलगत हाताने ना थोडं करून अशा पद्धतीने पांगून घ्यायचं। उत्तप्पा काय लय मोठा बी नसतो, मिडियमच असतो। अशा पद्धतीने व्यवस्थित पांगून घ्यायचं। आपल्याला याच्यावरती ना लाल तिखट टाकून घ्यायचं थोडं। अशा पद्धतीने लाल तिखट जर टाकलं ना खूप खायला छान लागतात उत्तप्पे। जास्त पण नाही टाकायचं, थोडंच टाकायचं आणि थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर अशा पद्धतीने टाकून घ्यायची आणि झाकण ठेवून ना 1 मिनिट वाफलून घ्यायचं। कढीने परत थोडं अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचं। अशा पद्धतीने जर तेल सोडलं ना आपला उत्तप्पा छान इझिली इथं पलटला जातो। मस्त असा आपला इथं उत्तप्पा तयार झालेला आहे आणि इझिली पण असं निघलेला सुद्धा आहे। आपण याला आता पलटी करून घेऊ आणि परत कढीने ना थोडंसं अशा पद्धतीने तेल सोडून घेऊ। आपण परत एकदा पलटी करू। छान असा आपला इथं उत्तप्पा भाजलेला पण आहे आणि मस्त असा तयार सुद्धा झालेला आहे। अजिबात माझा इथं खाली चिकटलेला नाही। होऊ शकता तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा। खूप खायला टेस्टी आणि मस्त लागतो। आपण सॉस सोबत सुद्धा खाऊ शकतो। खोबऱ्याची चटणी वगैरे जर बनवली ना त्याच्यासोबत सुद्धा अप्रतिम लागतो खायला। छान असा भाजलेला आहे। आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊ। सर्व आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे। तर माझे इथं उत्तप्पे तयार झालेले आहेत, पाहू शकता। एक सुद्धा माझा मोडलेला नाही आणि आपल्या पॅनला सुद्धा खाली चिकटलेला नाही। एकदम मऊ लुसलुशीत आपले उत्तप्पे तयार झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा।
तुमची मुलंसुद्धा खूप आवडीने खातील. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.